ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत। या दौऱ्याच्या नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत। मात्र स्थानिकांचा या बंदराला ठाम विरोध असून आपणही त्यांच्या बाजूने आहोत। त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याला विरोध करणार आहोत, अशी भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी माध्यमांसमोर मांडली। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वाढवण हे हरित बंदर उभारले जाणार आहे। मात्र या बंदराला भूमिपुत्रांनी आधीपासूनच विरोध दर्शवला आहे। आजही वाढवण बंदर विरोधी समिती तसेच विविध आदिवासी संघटना आणि भूमिपुत्रांनी हे बंदर होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत। दुसरीकडे या बंदराचे भूमिपूजन करण्यासाठी 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर जिल्ह्यात येणार आहेत। मात्र माकप पक्ष तसेच आमदार म्हणून या सोहळ्याला आपण तीव्र विरोध असल्याचे निकोल यांनी स्पष्ट केले आहे। विविध आदिवासी संघटनांनीही हा प्रकल्प नको आहे असेही त्यांनी सांगितले। वाढवण बंदर डहाणू शहराच्या दक्षिणेकडील वाढवणच्या किनाऱ्यापासून जवळपास 1.5 किलोमीटर आत नव्याने 2 टप्प्यात वसले जाणार आहे। त्यामध्ये एकूण 9 टर्मिनल असतील। बहुउपयोगी 4 धक्के, 2 द्रवयुक्त कार्गोनसाठीचे धक्के, 1 मोठा सामानासाठीचा धक्का, रोरो धक्का या सर्वांचा पहिल्या टप्प्यात समावेश असेल। हा टप्पा 2029 पर्यंत बांधून पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा 2034 ते 2037 दरम्यान गरजेनुसार विकसित होईल। या दरम्यान 12 लाख थेट व 30 ते 32 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत। या पार्श्वभूमीवर या सर्वांकडून पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याला विरोध होण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यात माकप नेहमी स्थानिकांच्या मागण्यांवरून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करते। त्यामुळे बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी येणाऱ्या पंतप्रधानांना विरोधाचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे हा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।